कार्यक्रम आहे. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम क्रियाक्रमासारखं दिसते झाली. बऱ्याच दिवसातून तरुण पोरं पुढे आहेत, बरं वाटलं. नाहीतर रिटायरमेंटची सगळी लोक साहित्य संमेलन. आपली जबाबदारी आहे त्या तरुणांना काय द्यायचंय. खरं तर पहिल्या साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला साहित्य संमेलन छोटं होतं, मंगल कार्यालयात. पण मला त्यावेळेला विश्वास आणि खात्री वाटत होती की याचं मोठं काहीतरी होणार आहे. आणि तो जोश होता कार्यकर्त्यांमध्ये, आयोजकांमध्ये, तानाजी दादामध्ये. ते आमची वहिनी आहे तिथे उभारली, ती वहिनी खरं पण जोरदारपणे करत असतात. हल्लीच्या वातावरणात साहित्याची गरज जास्त आहे. अण्णाभाऊ साठे सर, मागच्या महिन्यामध्ये मुंबई विद्यापीठात एक परिसंवाद सुरू होता. मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि परिसंवादाचा विषय होता मराठी कथा भावविश्व. आणि 4 वक्ते 2 तास बोलत होते. परिसंवाद संपला तरी त्या 2 तासात अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा उल्लेखच झाला नाही. मग आपलं दलित महासंघातला कार्यकर्ता आमच्यातला जागा झाला. जे स्टेजवर जाऊन 2 जणांची कॉलर धरली त्यांना मी हे सांगितलं आठवणीनं. चाटे माटेंच्या आधी अण्णाभाऊ साठेंना उभं केल्याशिवाय मराठीचा उंबरठा ओलांडता येत नाही. समाज मन ढवळून निघत असताना हल्लीच्या वातावरणात मी गमतीनं एक उदाहरण सांगतोय हल्ली की खरं बोललं पाहिजे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलल्यानं कधीही चालतं. हल्ली चौकात मी जरी गेलो सर तर कोण म्हणते मी हिंदू, मी मराठा, मी वंजारी, मी मुस्लिम, आणि मी मध्ये जाऊन म्हणते मी भारतीय, तर मला मारतात. ते हे नवीन काय आलं म्हणतात. मी म्हणते मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग ते अजून मारतात. मी आधी गोराच होतो, हे मार खाऊन खाऊन मी काळा पडलो. खरं बोलल्यामुळं काळा पडलो. खरं बोलायला सोडल्या. परवा पुण्यात थांबलो होतो तर एक गाय तिथं आली आणि गाय प्युअर ओरिजिनल देशी गाय होती. मग पुण्यातल्या पोरांनी गाय पहिल्यांदाच बघितली, जी इंस्टाग्रामवर बघत होती. मग काही कट्टर भक्त हिंदू अशी जागे झाले आणि ती गायची पूजा करायला लागले, पाय पडायला लागले. आणि जे तरुण कट्टर झाले होते धर्माचे ते रील्स काढायला लागले. मग गाय जरा गोंधळायला लागली. मग कोणी नैवेद्य द्यायला सुरू केलं. मग गाय शांत उभी राहिली. मग त्यातलेच एक शहाणे समजूतदारपणा असणारे गृहस्थ पुढे आले. अरे ती गाय आहे, तिला सावलीला बसू दे, तिला त्रास देऊ नका. तर त्यांच्या अंगावर सगळे धावून गेले. अजिबात दंगा करायचा, शांत बसा, धर्माच्या आड यायचं. मग ते शहाणं माणूस गप्प बसला. मग दिवसभर त्या गायीचा लाड सुरू झाला. संध्याकाळी एक जण आला तिथं गायीला शोधत. तो त्या गायीचा मालक होता. ते गायला घेऊन निघाला. दुसऱ्यांनी विचारलं नाव काय मालक? तो म्हणला मोहम्मद. आता गायीचा मालकच मुसलमान असल्यावर यांची झाली मजा. हे चिडले. मग एक जण पुढे आला, म्हटले आमची गाय द्यायची नाही, ती हिसकावून घ्या. मग ती गाय हिसकावताना गाय गोंधळली, गाय पळाली. मग गायचा पाठलाग सुरू झाला. गाय गेली मशिदीत. आता मशिदीत गाय गेल्यावर बाकीच्यांचा अवघड झालं. मग मशिदीतले कट्टर जागे झाले. म्हटले हिंदूचा प्राणी आमच्यात काय करतोय. मग त्यांनी गाय तिथून हाकलली. मग गाय बाहेर आल्यावर इकडचे कट्टर पेटले. म्हटले इथे चालणार आहे, गाय बाटली. आता ती पवित्र केली पाहिजे. मग पवित्र करायची कशी तर गोमूत्र शिंपडूनच ती पवित्र करायची. मग त्याच गायीचं गोमूत्र घेऊन गायीवर शिंपडून गाय पवित्र. आणि मग संध्याकाळी त्या गायीचं वासरू तिला शोधत तिथे येऊन बिलगलं. ती दूध प्यायला लागलं. मी त्या गायीकडे बघून आईची कविता लिहिली. आणि आईची कविता वाचून मला धर्मकट्टर ते लोकांनी मार
मारले की आमच्या धर्माविरोधात बोलला. ज्यांना गाई आणि आईमधला फरक कळत नाही त्यांनी धर्म हातात घेतले. आमच्या साहित्याची समीक्षा सुद्धा सर वेगळ्या पद्धतीने केली. म्हणजे हल्ली आम्ही विद्रोही कविता लिहिली, व्यवस्थेवर कविता लिहिली, तर ती चंदन शिवेने लिहिली. म्हणून त्याची समीक्षा कशी? व्यवस्थेला घोडा लावणारी कविता, जहाल कविता, आक्रमक कविता ही आमची कविता. मग एखाद्या देशपांडेने पण तशीच कविता लिहिली असते, त्याने घोडा लावलेला असतो. पण त्याची समीक्षा कशी? राजकीय चिमटा काढणारी कविता. आणि हे आमच्या लक्षातच येत नाही. अजूनही अण्णाभाऊला आम्ही न्याय देऊ शकलेलो नाही ज्या पाहिजे पद्धतीने. तसं ते आता ज्ञानपीठ विजेता कोण आहे तुम्ही बघा, ते गुगलला टाकून बघा, तुम्ही डोक्याला 2 दिवस झोपणार नाही. ह्याला कसं काय ज्ञानपीठ दिले? काम चालू. अशा परिस्थितीमध्ये आम्ही साहित्य पेरव पाहतोय. खरं तर 2 मैत्रिणी रस्त्यावर निघालेल्या होत्या आणि रस्त्यावर जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावर दगड धारदार होता. त्या धारदार दगडाला पाय तिचा ठेचकाळला आणि तिच्या अंगठ्याचं नख निघालं. पण तिने अंगठ्याकडे न बघता दगडाकडे बघितलं आणि हसली. दुसऱ्या मैत्रिणीनं बघितलं, म्हणले अंगठा फुटला, हसतेस काय? एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती म्हटली देव सोडून चल. हसून 4 पावलं पुढे गेल्यावर दुसरीनं थांबवलं, म्हणली एखादी चिंदी बांध दवाखान्यात चल, रक्त वाहतंय. एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती परत हसली, म्हणली जाऊ दे, दे सोडून. ती म्हणली एवढा मोठा दगड पायाला लागलाय आणि तू सोडून दे कसं काय म्हणतेस? त्यावर ती हसत म्हणाली, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकरवाळ्या माहेरवाशिनी पोरींचा महाराष्ट्र झाला, तर सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावयाची औलाद अजून निर्माण झाली नाही. ती निर्माण व्हावी म्हणून साहित्य संमेलनाची गरज महाराष्ट्रामध्ये कायम राहते. तसं बघितलं, आज इथं जर गौतमी पाटील आल्या असत्या, सभागृह भरून बाहेरचं ग्राउंड भरलं असतं, सगळ्या जातीतली पोरं म्हणली असती अण्णाभाऊ आमचेच आहेत. ते पुढे येऊन बसले असते. पण गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर बावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्यांनाच अण्णाभाऊंचा पोवाडा कळतो, त्यांनाच मराठी साहित्य कळतं, त्यांनाच हे सगळं कळतं. आणि इथं जर बघितलं तर सभागृहात 80% माग आहेत. ही खंत आहे. आता अण्णाभाऊ मागायचे, मग ती मागच येणार तिथं. ही जी सगळं आम्ही करून ठेवलंय, अवघड झाले. 4-5 वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वी मोबाईल युग आलं, कट्टरता आली, त्यातनं सुद्धा धर्म असे आले. 4-5 वर्षापूर्वी असा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सकाळी सकाळी झेंडा पडला, असा भगवा झेंडा, त्यात लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. मी डोकं खाजवत उठलो, म्हटलं ही सकाळ कुठून आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, आपली सकाळ झाली. शिव सकाळ झाल्यावर दुसरी जागी झाली, म्हणजे आपली करा. निळा झेंडा पडला, शुभ भेग सकाळ म्हटली. या दोघांची सकाळ घुमायला लागली 2-3 वर्ष. मग 4थ्यांदा आम्ही जागी झालो, आमची जागी झाली, म्हणजे आपली करा. मग टाकले एका शुभ लहू सकाळ पिवळा झेंडा. म्हणलं लहू कोण माहित नाही, म्हणलं वर्ण आले आम्ही केली. म्हणलं अजून चांभारांनी रोहिदास सकाळ नाही काढली महाराष्ट्रात, कारण अजून त्यांचा रंगच फिक्स नाही झाला. ही परिस्थिती आहे. धनगरांचा रंग फिक्स झाला या 2 वर्षात. आता शिवबाईला दुपारी येणार ती. याचं कारण काय आहे? कारण
महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली आणि पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत साहित्य संमेलनाच्या मंडपात येऊन पुस्तकांजवळ जाणार नाही तोपर्यंत या मेंढरांची माणसं होणार नाही. म्हणून ही मंडप आणि साहित्य संमेलन उभं करण्याची गरज आहे. मावळत्या साहित्य संमेलनाला अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं. माझ्या सरांना शुभेच्छा आहेत. मी खरं तर कानडे साहेबांचा खूप मोठा चाहता आहे. मोठे बंधू म्हणून ते माझ्यावरती कायम लक्ष देऊन असतात. आमदार पदावर असताना सुद्धा साहित्याशी जवळीक साधणारा, या फळीतला दुसरा राजकारणी म्हटलं तरी हरकत नाही. साहित्यावर, साहित्यिकावर, कवितेवर समीक्षेच्या नजरेतून प्रेम करणारा अध्यक्ष आजच्या आमच्या साहित्य संमेलनाला मिळाला आहे. त्यांना त्यांच्या विचारांना आम्हाला लुटता येते, हा आनंद. त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं, मला आठवतंय जवळजवळ 14-15 वर्षापूर्वीचा काळ. दलित महासंघाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात मी सूत्रसंचालक असायचो. म्हणजे ते सगळं हँडल आम्ही करायचो. प्रकाश दादा, वानंद दादा हे आम्ही सगळी पोरं. आणि तेव्हापासून ज्यांच्या प्रेमामध्ये आम्ही आहोत, त्यांची भाषणं ऐकता ऐकता घडलो, असे आमचे सक्टे सर आहेत, त्यांनाही आपल्याला ऐकायचं आहे. बाकी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद.